काही आज आपण बनवणार आहे मसूर डाळ खिचडी। त्यासाठी आपण इथे कुकर ठेवला आहे, त्याच्यात तेल टाकले, थोडेसे जिरे घाला, मस्त कांदा, मस्त कांदा गरम करून घ्या मस्त। हे बघा कांदा भाजलेला आहे, त्याच्यात थोडेसे पीनट्स टाकू, पीनट्स भाजून घेऊ, टोमॅटो घालू, भाजून घेऊ, 10 ते 12 मिरच्या घालून घ्या, अद्रक लसूण घालून घेऊ, थोडीशी कोथिंबीर, हळद, धनेपूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 वाटी तांदूळ, मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे। मसूर डाळ खिचडी असल्यामुळे मसूर डाळ थोडी यामध्ये टाकून घ्या। एक तांदूळ वाटीला 2 वाट्या पाणी घ्या। मी 1 चमच टाकले, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता। कुकरचं झाकण लावून घ्यायचं नाही, पाणी आटोसून झाकण लावायचं नाही कुकरचं। बघा खिचडीचं सारं पाणी आटलेलं आहे, आता गॅस कमी करा आणि कुकरचं झाकण लावून घ्या आणि 10 मिनिटं दम पे पकणे दो खिचडी। चला आपण बघूया भात झाला का। हे बघा मस्त बनला आहे आपला मसूर डाळ खिचडी। लोणचं किंवा पापड सोबत आनंद घ्या। बाय बाय।